आज आपण बनवली आहे ज्वारीची भाकरी आणि मेथीची रसाळ भाजी। त्यासाठी आपण सर्वप्रथम एक मिश्रण बनवून घेणार आहोत। सफेद तीळ, शेंगदाणे आणि आपण चटणीसाठी जी वापरतो ती चण्याची डाळ। ह्याला आपल्याला 10 ते 15 मिनिटं भिजवून ठेवायचं आहे, म्हणून सर्वप्रथम आपल्याला हे करून घ्यायचं आहे। नंतर आपण इथे भाजी मस्त धुवून कापून घेत आहोत। आता आपला हिवाळ्याचा सीझन चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये कुठेही जा फळ भाज्या फुलं एकदम फ्रेश मिळतात आणि खरं तर भाज्या खाण्याचं काय वेगळीच मजा असते हिवाळ्यात, राईट ना। आता आपण इथे काय करणार आहोत, फोडणी करून घेणार आहोत। त्यासाठी घेतलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकून घेतलं आहे, लसणाची ठेचा मी इथे घेतला आहे आणि कांदा घेणार आहोत। कांदा मस्त बारीक कापून घेतला आहे। ह्याला छान ट्रान्सलुसल होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे। कांदा छान ट्रान्सलुसल झाला की त्यामध्ये आपण इथे ॲड करणार आहोत टोमॅटोसुद्धा छान बारीक कापून घेतला आहे। ही रेसिपी बनवायचं कारण हेच, कारण की भाकरीसोबत खायला नुसती मेथीची भाजी खूप सुक्की लागते, म्हणून थोडी ग्रेव्ही ॲड केली आहे। पुढे आपण इथे बेसिक मसाले, हळद, लाल तिखट आणि आपला किचन किंग मसाला टाकायचा। किचन किंग मसाला तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये टाकू शकता, कोणत्याही व्हेज पदार्थामध्ये, इवन पुलाव बिर्याणीमध्ये सुद्धा तुम्ही ते वापरू शकता। त्यानंतर आपण इथे चिरून घेतलेली मेथी टाकणार आहोत। छान पद्धतीने आपल्याला हे सगळं आता एकजीव करायचं आहे। गॅस थोडा फास्ट ठेवूनच आपल्याला करायचं आहे। छान आपली भाजी जी आहे मस्त एकजीव झाली पाहिजे। आता बघू शकता आपली जी भाजी आहे ती छान एकजीव झाली आहे। आता या स्टेजला आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते याच्यात घालून घ्यायचं। बघा मस्त अशी ग्रेव्ही कन्सिस्टन्सी झाली आहे। तुम्हाला पाणी जसं हवं आहे तसं तुम्ही याच्यात घालू शकता। का, कारण की कसं असतं माहिती आहे, तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा मग तुम्ही हे भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। भातासोबत जर तुम्ही खात असाल तर ह्याच्यातली ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आहे ती थोडी जास्त करायची, म्हणजे डिरेक्टली तुम्ही भातावर वाढूनही खाऊ शकता। सो अशा पद्धतीने रेडी आहे आपली मस्त मेथीची ग्रेव्ही भाजी आणि ज्वारीची भाकरी।